रायगड जिल्हा शिवसेनेची कार्यकारिणी बैठक नुकतीच पेण येथे संपन्न झाली आहे। या बैठकीत रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे भरत गोगावले, महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे हे तीनही आमदार उपस्थित होते। यावेळी महायुतीच्या माध्यमातून रायगड लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांना जवळजवळ निश्चित झाली असल्याची चर्चा रायगड जिल्ह्यात सुरू असल्याने सुनील तटकरे यांना निवडून दिल्यानंतर ते पुढे युती धर्म पाळतील का, अशा प्रकारची शिवसेना कार्यकर्त्यांची शंका असल्याचं पाहायला मिळतंय। त्यातच भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांनी देखील आता सुनील तटकरे यांच्याबाबत साशंकता व्यक्त करत त्यांच्याच घरात खासदारकी, यांच्याच घरात पालकमंत्रीपद, यांच्याच घरात मंत्रीपदे, मग आम्ही काय फक्त गोट्या खेळत बसायचं का, असा सवाल उपस्थित केलाय। तर कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी देखील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची गॅरंटी घेतली, पण रायगड जिल्ह्यात तटकरेंची गॅरंटी कोण घेणार, असा सवाल केलाय। आणि या सगळ्या गोष्टीची भावना या ठिकाणी मनामध्ये आहे। मी माझी 3 आमदारांना आणि त्याच्यासोबत जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आहेत, जिल्ह्याच्या उपनेते आहेत, 3 जिल्हा प्रमुख आहेत, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आहेत, हे तुम्ही सर्व 9 पदाधिकारी आणि समोर देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार आणि माननीय मुख्यमंत्री 10 मिनिटांची फक्त वेळ घ्यायची आहे, कारण की यांच्या घरामध्ये मंत्री, यांच्या घरामध्ये खासदार, यांच्या घरामध्ये उद्या आमदार, आणि मग आपण काय फक्त गोट्या खेळायच्या का? कारण की त्यावेळेला प्रत्येक जणाला 3 आमदारांनी रायगड जिल्ह्याचा का त्याग करायचा? मंत्रिपदासाठी पण आपण त्याग केला, शिवसेनेवरची कुठली अडचण आली तरी या 3 आमदारांनी त्याग करायचा। मग या कोकणाच्या विधान परिषदेवरती एक शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून आमची पण त्या ठिकाणी इच्छा असणार आहे। ती गॅरंटी तुम्ही मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री महोदय या ठिकाणी घ्यायची आहे। उद्या आपल्या 3 आमदारांचा गणांक आपल्यापुढं ही गॅरंटी त्या 3 मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री साहेबांच्या समोर आपल्याला घ्यावी लागणार आहे, कारण की त्याचा कोणतरी आपल्याला बॉन्ड पाहिजे किंवा साहेब हे असं बरेच वेळा जिल्ह्याला घालेलं आहे आणि ज्यांनी त्यांचं काम केलेलं आहे त्यांचा बळी या जिल्ह्यामध्ये गेलेला आहे। हे मुख्यमंत्री साहेबांना आपल्याला कुठं अडचणीत आणायचं नाही, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना आपल्याला कुठं अडचणीत आणायचं नाही। जे शिंदे साहेब सांगतील तो आदेश आणि जे शिंदे साहेब सांगतील ते धोरण आपल्याला बांधून या ठिकाणी काम करायचं आहे। परंतु काम तेव्हाच होणार ज्या वेळेला हे 3 आमदार आणि इथल्या जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, वरिष्ठ पदाधिकारी शिंदे साहेबांच्या पुढामध्ये बसून या ठिकाणी त्या माणसाची गॅरंटी वॉरंटी घ्याल, त्यानंतर आम्ही गप्प बसू, नाहीतर आम्ही येणाऱ्या 8 दिवसामध्ये राम उठवायला सुरुवात करू। हे पण आपण तुम्हाला या ठिकाणी सांगतो। आता आपल्या जिल्ह्यातले काही वरिष्ठ पदाधिकारी माझे वाढ बघतात गेले 1-1.5 तास की बघतात कधी येतोय कधी भेटतोय, तो ठीक आहे, त्याला सांगितलेलं आहे की तुम्हाला जाताना महाराजांची निश्चित स्वरूपामध्ये भेटताय, आग्रह करताय। महेंद्र शेठ, गणपती शपथ घेऊन तुम्हाला सांगतो की शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांचे पण मला फोन आले की विकास शेठ फॉर्म भर, उद्या खुल्या प्रकाराला तुझ्या आम्ही सोबत येतो, परंतु म्हटलं तसा चालणार नाही। आमच्या पक्षामध्ये शिस्त आहे, जे भरत शेठ सांगतील, जे शिंदे साहेब सांगतील, जे दळवी साहेब सांगतील तेच या जिल्ह्यामध्ये होणार। जसं मोदी साहेब वेळोवेळी सांगत आहेत का ही मोदी गॅरंटी आहे, तशी रायगडची गॅरंटी सुद्धा आपल्याला घ्यावी लागेल। तटकरेंची गॅरंटी कोण घेणार बरोबर, हा मोठा प्रश्न आपल्या समोर आहे, ती मात्र तुम्हाला घ्यावी लागेल। कार्यकर्त्यांच्या ज्या भावना या ठिकाणी आहेत त्या प्रखरपणे आहेत, त्या आपल्या साऱ्यांना कल्पना आहे, ती लोकांपर्यंत मांडली पाहिजे। कार्यकर्त्यांनी मांडलेला आता सुरेशनी या ठिकाणी आपलाच तालुका प्रमुख आहे, त्यांनी भूमिका मांडली, आमचे विकास शेट्टी जी भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे ती सत्य परिस्थिती आहे की सुनीलजी तटकरेंना सुद्धा बदलावं लागेल। परिस्थिती बदललेली आहे, बदलत्या परिस्थितीनुसार त्यांना सुद्धा जे काही आपली अलायन्स आहे, या अलायन्सची सूत्र आहेत त्याचं तंतोतंत पालन त्यांना सुद्धा भविष्यामध्ये करावं लागेल। तर ते पालन करणार नसतील तर त्यांचा सुद्धा कडेलोट झाल्याशिवाय राहणार नाही।